सर्व कवी आहेत म्हणजे त्यांच्या कविता तुम्हाला ऐकायच्या आहेत, मला ऐकायच्या, त्यांचं भाषण ऐकायचं, शालेताईंचंही भाषण ऐकायचं आणि सहज सुंदर भाषण कसं असतं ते पण आपल्याला माहिती. कोणताही आविर्भाव नाही, कोणताही अभिनिवेश नाही, अगदी सरळ स्वच्छ साध्या शब्दात मनाचा ठाव येणारं भाषण शालेताईंचं असतं. सगळ्या कवयित्री कविता तुम्हाला ऐकायच्याच. परवा आपण तुमच्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाला बोलत असताना म्हटलं, म्हणजे मी म्हटलं होतं की या एका वयामध्ये सगळे कवी असतात, या एका विशिष्ट वयात सगळे कवी असतात, पण ते कवी असणं वेगळं आणि ही कविता आयुष्यभर जपणं ही वेगळी गोष्ट आहे. आपल्या मनाचे हावभाव, आपल्या मनाचे कानेकोपरे हे सगळे निसर्गाशी जोडले गेलेले. आपले सणवार निसर्गाप्रमाणे आहे. आपल्या समजा सुखदुःख सुद्धा निसर्गाशी बऱ्याच वेळेला संबंधित आहेत, अनलेस काहीतरी त्रासच तुम्हाला होत असेल. आणि एकदा काय झालं, बिरबलाला विचारलं की 27 मधून 9 गेले तर किती, 27 मधून 9 गेले तर किती होते, हा प्रश्न बिरबलाला विचारला होता. तुम्हालाही माहिती आहे 27 मधून 9 गेले तर किती होते, साधं गणित. पण बिरबलाने याचं उत्तर दिलं 0. 27 मधून 9 गेले तर 0 होतील, कारण 9 नक्षत्र हे पावसाचे आहेत. आपण फार भाग्यवान की आपल्याकडे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असे 3 वेगवेगळे ऋतू आहेत आणि 3 वेगवेगळ्या प्रकारचं हवामान आपल्याला अनुभवायला मिळतं. पावसाळा जर सोडला, पावसाळा जर योग्य रीतीने झाला नाही, सावन जर योग्य रीतीने झाला नाही, तर पुढचे सगळे दिवस आपले वाईट जातात. आणि म्हणून आषाढ घन भरून येऊ लागले, निळशार आकाशे काळ्याभोर ढगांनी व्यापलं की आपलं मनही तसं प्रफुल्लित व्हायला लागतं. वा आता पाऊस येणार. इव्हन संगीतात सुद्धा काही राग मेघमल्हार म्हणतात. मेघमल्हार हा पावसाशी संबंधित आहे. आणि आषाढाचा मग धोधो पाऊस, त्यानंतर झालेल्या पेरण्या, शेतकरी वर्गाचं प्रफुल्लित झालेलं मन, शेतकरीच कशाला आपलं सुद्धा प्रफुल्लित झालेलं मन थोडंसं मागे पडून श्रावण सुरू होतो. श्रावण सुरू होतो. श्रावणामध्ये सगळीकडे हिरवेगार गालीचे, सरांनी म्हटलं गवत तृणांच्या मखमालीचे, फार सुंदर सुंदर कविता श्रावणावर आहे. मन सुद्धा तसंच मखमालीचं झालेलं असतं. मन सुद्धा, मनाची मखमल सुद्धा या श्रावणात उमललेली असते. सगळे सणवार श्रावणात येतात. सासरी गेलेल्या लेकीबाळी घरी माहेरी श्रावणात येतात. आपले सणवार ज्येष्ठ पौर्णिमा, वटपौर्णिमेपासून सुरू होतात. आषाढ म्हटलं की गुरुपौर्णिमा, राखी पौर्णिमा, यानंतर येणारी आता राखी येणारी राखी पौर्णिमा, नागपंचमी वगैरे सगळे सण हे श्रावणात येतात. त्यामुळं सणवाराच्या वातावरणाने माणसाचं मन प्रफुल्लित झालेलं असतं. आषाढाच्या पावसाने पिकं वर आलेली असतात आणि श्रावणातला हळुवार वारा त्या पिकांना डोलवत असतो. तसंच आपलं मन सुद्धा डोलवलं जातं. आता हा भाग सोडून द्या की कधी एल निनोमुळे म्हणा किंवा कसं पाऊस पडत नाही, कधी दुष्काळ पडतो, हे जे आपण वर्णन करतोय ना, हे सर्वसामान्य परिस्थितीचं वर्णन, सर्वसामान्य परिस्थितीचं वर्णन. श्रावणात पाऊस झाला नाही तरी सणवार का असतातच, पण मग ती प्रफुल्लितता नसते. मन तेवढं आनंदी झालेलं नसतं. मनाचं आनंदी असणं बऱ्याच अंशी आपल्या आरोग्यावर जेवढं अवलंबून आहे, तसंच बाहेरच्या निसर्गाच्या आरोग्यावर सुद्धा. शब्द मी अगदी जाणीवपूर्वक वापरते आहे. निसर्गाच्या आरोग्यावर सुद्धा माणसाच्या माणसाचं मन प्रफुल्लित होणं हे अवलंबून असतं. मी काही कवी नाही, त्यामुळे मी काही कविता मला म्हणून दाखवू शकत नाही. मी काही कविता म्हणून दाखवू शकत नाही. आणि कविता म्हणजे तेवढ्या भावनांचं एक प्रगट ओव्हरवेल्मिंग
इमोशन्स ह्या जेव्हा आपल्याला योग्य त्या शब्दात मांडता येतात ना, तेव्हा ती कविता होते. आजकाल तर काय एआय पण कविता करून देतात. एआय कविता करून देतात, टाका तुम्ही त्याला, आम्हाला अशी अशी कविता, मी पण टाकत नाही, अशी अशी कविता पाहिजे आहे, एआय तुम्हाला कविता करून देतं. पण एआय ची कविता आणि आपल्या कवींनी केलेली कविता यामध्ये सगळ्यात मोठा फरक असेल तर तो अनुभवाचा आणि तो भावनांचा. एआयला कसलाही अनुभव नाही, त्याला तुम्ही जे फील केलं तेच फक्त तो देणार. पण हा जो जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव आहे, मग तो चांगला असेल, वाईट असेल, वेदनाचा असेल, सुखाचाही असेल, पण वेदनेतून जास्त कविता उमलते असं म्हणतात. सुखाचाही असेल, प्रेमाचाही असेल, विरहाचाही असेल. मेघदूत विरहातूनच जन्मलेलं महाकाव्य आहे. मेघदूत हे विरहातूनच जन्मलेलं महाकाव्य आहे. विरहाचा असो, प्रेमाचा असो, कसलाही भावनांचा ओव्हरफ्लो झाला, भावना गाठून आल्या की त्या शब्दावर विशिष्ट पद्धतीने उमटायला लागतात आणि अशा उमटल्या तरच ती कविता चिरंजीव ठरते. मुद्दा मुद्दा लाट कलाक यमक जुळवत जर आपण कविता करायला लागलो, तेवढं काही तसं आवड नसतं. यमक जुळवत जर आपण कविता करायला लागलो तर ती कविता चिरठाई चिरंजीव होत नसते. बालकवींची कविता ऐकतो आपण, आठवण करतो, श्रावणातल्या कवितेची आठवण करतो, श्रावण मासे हर्ष मानस. हे कशामुळे करतो? कारण त्यामध्ये अनुभव आहे, कारण त्यामध्ये जाणीव आहे, कारण त्यामध्ये निसर्ग आहे, कारण त्यामध्ये माणसाच्या फिलिंग्स आहेत आणि हे सगळं आपल्याला रिलेट होतं. ज्यावेळेस जी कविता रिलेट होते आपल्याला, ती कविता चिरतरुण राहते, चिरंजीव राहते. अशा चिरंजीव कविता लिहिणाऱ्या कवयित्री आपल्याकडे तुमच्या समोर त्यांच्या कविता सादर करण्यासाठी आहे. फार वेळ घेत नाही, अशा वेळेस अध्यक्षाचं भाषण हे वृक्ष वाटायला लागतं. ते जरासं गद्य